गुटखा विक्रीच्या मुद्द्यावर विधानसभेत चर्चा। 1 वर्षासाठी असलेली गुटखा बंदीची मर्यादा वाढवणार का? आमदार विक्रमसिंग पाचपुते यांचा विधानसभेत सवाल। 2 भाऊ जर एकत्र येत असतील तर सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या। उद्याच्या मेळाव्याला सुद्धा सगळ्यांच्या शुभेच्छा। राजकारणात काय बदल होतात हे निवडणुकीनंतर जनता ठरवेल, हसन मुश्रीफांचं विधान। शक्तीपीठ महामार्गासंदर्भात मी आणि आबिटकरांनी विरोध केला। शक्तीपीठ महामार्गासंदर्भात आम्हाला मुख्यमंत्री जेव्हा बोलतील तेव्हा आम्ही भूमिका मांडू, हसन मुश्रीफांचं विधान। पिसाळलेल्या कुत्र्याला फार दगड मारायची नसतात, तो अंगावर येतो। पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त योग्य पद्धतीने करायचा, हसन मुश्रीफांचं वक्तव्य। अंधेरी पूर्वमध्ये कामगार रुग्णालय 10 एकरवर, एकूण 3 इमारती आहेत परंतु त्याचा उपयोग नाही। उपनगरात रुग्णालय सुरू झाला तर मोठ्या प्रमाणात फायदा होईल। विधानसभेत आमदार मुर्जी पटेलांकडून सवाल उपस्थित। ठाकरेंच्या घरातील काम करणारे हिंदी भाषिक, ड्रायव्हर देखील हिंदी भाषिक। मराठीचा आम्हाला अभिमान, यांना आता मराठीचा पुळका आला, प्रताप सरनाईकांची टीका। 5 जुलैच्या मेळाव्यासाठी दोन्ही सेनेकडून जोरदार तयारी सुरू। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांकडून वरळी डोमची पाहणी करण्यात आली। मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहण्याचं नागरिकांना आवाहन। ठाकरेंच्या शिवसेनेची कोपरीतील मंदिरात पूजा, एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघातील मंदिरात पूजा। ठाकरे बंधू कायम एकत्र राहावेत यासाठी साकडं। ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यासाठी जंगी तयारी। धाराशिवमधून 10 ते 15 हजार कार्यकर्ते रवाना होणार। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे, कार्यकर्त्यांची इच्छा। हिंदी सक्ती दोन्ही धोरण महायुती सरकारने रद्द केल्यानंतर उद्याच्या विजयी मेळाव्याचा आजपासून जल्लोष। ठाण्यात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण। उद्याचा ऐतिहासिक दिवस राजकारणात नवा बदल घडवणारा असेल। विजय मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊतांचं विधान। मनसे शिवसेनेच्या विजय मेळाव्यानिमित्त मुंबईत बॅनरबाजी, वरळी डोम इथे पार पडणार जल्लोष मेळावा। मुंबईत राज आणि उद्धव ठाकरेंचे एकत्र फोटो असलेले बॅनर। 2 बंधू एकत्र येत आहेत याचा मला आनंद, उद्याच्या मेळाव्यात चंदू मामा वैद्य यांची प्रतिक्रिया। मनसैनिक नागपूरहून मुंबईकडे रवाना, 40 ते 50 मनसे सैनिक मुंबईकडे रवाना। ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोठ्या उत्साहाने रवाना। ठाण्यात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा एकत्र जल्लोष। उद्याच्या विजयी मेळाव्यानिमित्त आजपासूनच जल्लोष सुरू। मराठी माणसांना लाडू वाटप करत उद्याच्या विजयी मेळाव्याचं आमंत्रण। मुख्यमंत्री फडणवीसांना हायकोर्टाचा दिलासा, याचिका नियमांना धरून नाही कोर्टाचा निर्वाळा। फडणवीसांची आमदारकी रद्द करण्याची याचिका फेटाळली। उद्धव ठाकरे हा आतल्या गाठीचा माणूस, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात। उद्धव ठाकरेंचा दाखवायचा चेहरा वेगळा, राज ठाकरेंनाही दिला सल्ला। पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन। कोंढवा येथील तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन। शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करण्यासाठी बच्चू कडूंचं आंदोलन। विधान भवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक, कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। पुणे दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचं अनावरण सोहळ्याला उशिरा निमंत्रण मिळाल्यानं आणि व्यासपीठावर जागा न मिळाल्यानं बाजीराव मस्तानींचे 8वे वंशज शादाब अली बहादूर पेशवे मात्र नाराज। कराडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक। शिवसेनेचे जिल्हा समन्वयक राजेंद्र सिंग यादव यांच्या उपस्थितीत बैठक पार। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवईंचं विधिमंडळात होणार सन्मान। 8 जुलै रोजी होणार सन्मान सोहळा। सन्मान सोहळ्याला विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य राहणार उपस्थित। शिवसेनेत पक्षांतर्गत निवडणूक होणार। डिजिटल आणि ऑनलाईन अशा 7 टप्प्यात निवडणूक। पक्षाच्या घटनेच्या आधारावर निवडणूक पार पडणार। खासदार सुप्रिया सुळेंकडून हिंजवडीच्या IT पार्कमध्ये पाहणी। वाहतूक कोंडी, पावसामुळे साचणारं पाणी यासंदर्भात केली पाहणी। रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत सुळेंचा अधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद। गिरणी कामगार घेणार राज ठाकरे यांची भेट। 9 जुलै रोजी गिरणी कामगारांचा मोर्चा। राज ठाकरे यांना मोर्चात सहभागी होण्याबाबत करणार विनंती। महायुतीत महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला। महामंडळाच्या महत्त्वानुसार अ, ब, क वर्गवारी केली जाणार। सर्वाधिक आमदार असल्यानं भाजपच्या वाट्याला 48% पदे येणार। न्यायमूर्ती यशवंत वर्मांवर लवकरच महाभियोग चालवण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात महाभियोग आणण्याची शक्यता।
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ॲक्शन मोडवर. भाजपच्या बैठकीत फडणवीसांचा आमदारांना कानमंत्र. कॉन्ट्रॅक्ट टेंडरच्या मागे लागू नका, फडणवीसांचं कानमंत्र. कोल्हापुरातून शेतकरी पंढरपूरकडे रवाना. सतेज पाटील, राजू शेट्टींच्या नेतृत्वात पंढरपूरला रवाना. शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, विठ्ठलाला साकडं घालणार. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 10वं महाअधिवेशन गोव्यात. 7 ऑगस्ट रोजी सामाजिक राजकीय कार्यक्रमांचं आयोजन. विविध मागण्यांकडे केंद्र आणि राज्य सरकार वेधणार लक्ष. संघाच्या शताब्दी निमित्त देशव्यापी कार्यक्रम. दिल्लीत आजपासून प्रांत प्रचारकांची बैठक. संघाला यावर्षी 100 वर्षे पूर्ण. शेतकऱ्यांच्या योजनांचे ऑडिट करा, योजना न पोहोचवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. भाजप आमदार विक्रमसिंग पाचपुते यांची मागणी. आज मुंबईत ओबीसी समाजाची महत्त्वाची बैठक. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठक. ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा. सोलापूरमध्ये स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन. खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे कार्यकर्ते करणार आंदोलन. मंत्री गिरीश महाजन आज पंढरपूर दौऱ्यावर. आषाढी यात्रेच्या निमित्तानं परिसराची पाहणी करून माध्यमांशी संवाद साधला. एनडीएची स्थापना इंग्रजांनी केली असल्याचा शहांचं विधान असल्याची चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भाषणात केला उल्लेख. अमित शहांनी पंडित नेहरूंचं नाव घेणं टाळल्याचं चित्र. नाशिकच्या जिल्हा बँकेच्या सभेत गोंधळ. शेतकऱ्यांनी कृषी मंत्री कोकाटेंना घेरण्याचा केला प्रयत्न. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून शेतकऱ्यांना शांततेचं आवाहन. आरपीआयच्या वतीनं चेंबूर एम वॉर्डमध्ये कचरा फेको आंदोलन. सिद्धार्थ कॉलनी परिसरात नाल्याची सफाई न झाल्यामुळे आंदोलन. सिंधुदुर्गात तब्बल 3 तासांनंतर दादर तुतारी एक्सप्रेस सावंतवाडीच्या दिशेनं मार्गस्थ. 11:30 ते 2:40 तुतारी एक्सप्रेस रेल्वे स्थानकातच होती थांबून. तुळजाभवानी मंदिर परिसरात 8 पुजाऱ्यांना प्रवेश बंदी. मंदिर परिसरात तंबाखू खाऊन थुंकल्याप्रकरणी कारवाई. तुळजाभवानी मंदिर संस्थानचा निर्णय. अपुऱ्या बस सेवेचा विद्यार्थ्यांना फटका. बस वेळेत न आल्यानं विद्यार्थ्यांना शाळेत जायला उशीर. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रकार. साताऱ्याच्या सैदापूर इथे मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. ग्रामस्थांचे वृक्षारोपण करत आंदोलन. खड्ड्यांची दुरुस्ती करा, अन्यथा ग्रामपंचायतीत टाळं ठोकण्याचा इशारा. हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयासमोर अनुकंपाधारकांचं उपोषण. रिक्त जागा तत्काळ भरण्याच्या मागणीसाठी तरुणांचं उपोषण सुरू. सांगलीत रेल्वे प्रशासनाच्या विरोधात विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचं आंदोलन. शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला देत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप. सांगलीच्या मिरजेत हिंदू मुस्लिम भाविकांची अलोट गर्दी. मीरासाहेब दर्गा आणि बारा इमाम दर्गा यांच्या पंजांची पहिली भेट संपन्न. हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार ग्रामपंचायत ठरली आदर्श ग्रामपंचायत. गावकऱ्यांना शुद्ध आणि बसण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह यासह इतर निकष पूर्ण. परभणीत शक्तीपीठ विरोधात शेतकरी आक्रमक. मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा विरोध. शेतकरी आक्रमक झाल्यानं अधिकारी देखील माघारी परतले. परभणीत जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न. शाळेतील विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देत सत्कार करण्यात आला. सांगलीतील महिला डॉक्टर हत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचे निर्देश. परभणीत बुलेट गाड्यांवर पोलिसांची कारवाई. सायलेन्सर वापरून स्टंटबाजी करणाऱ्या 10 बुलेट गाड्यांवर कारवाई. कुडाळ एसटी स्टँडवरील भव्य घड्याळाचे वाजले 3:13. घड्याळ मागील 2 महिन्यांपासून बंद. एसटी महामंडळाचा अनागोंदी कारभार समोर. सिंधुदुर्गमध्ये परवानगी न घेता साईड पट्टीवर खोदकाम केल्याप्रकरणी महावितरणाच्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल. घटनेत सार्वजनिक बांधकाम विभागाचं 30 लाखांचं नुकसान. बीडच्या पाटोद्यात माणुसकीचं दर्शन. गायी संकटात, तलाठ्यांनी दाखवली माणुसकी. डॉक्टरांनी वाचवले प्राण. सरपंचांनीच अडवला गावकऱ्यांचा रस्ता. बीडच्या गेवराई तालुक्यातील प्रकार. मादळमोहीचे सरपंच यांनीच अडवला रस्ता. शेतकऱ्यांचा गेवराई तहसील कार्यालयासमोर ठिय्या. यवतमाळ पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीत घाणीचं साम्राज्य. भाजी मंडीमध्ये घाण, चिखल, डुकरांचा मुक्त संचार. नागरिक मात्र त्रस्त. मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाणपूल पाण्याखाली. रस्त्यावर चिखल साचत असल्यानं अपघात होण्याच्या घटनेत वाढ. उपाययोजना करण्याची वाहन चालकांची मागणी.
भंडाऱ्याच्या करडी इथे शेतकऱ्यांचं आंदोलन 16 तास कृषी वीज द्या अन्यथा खुर्ची खाली करा शेतकरी आंदोलनावर उपोषणकर्त्यांची मागणी कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा कल्याण शीळ रोडवरील पलावा पुलाचं अखेर लोकार्पण शिवसेनेचे आमदार राजेश मोरेंच्या हस्ते लोकार्पण कल्याणमध्ये रेती माफियांवर महसूल विभागाची कारवाईत 2 मोठे बार्जेस आणि 4 संक्शन पंप असे 30 लाखांची बेकायदेशीर रेती उत्खननाची साधने जप्त गडचिरोलीतील विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास विद्यार्थी दोरीच्या सहाय्यानं पूल ओलांडून जात आहेत विद्यार्थ्यांनी पुलाचा वापर करा तहसीलदार किशोर बागडेंचं आवाहन अक्कलकोटच्या पंचायत समितीचा गैरप्रकार समोर शिक्षण विभागाच्या स्वच्छतागृहात कपाट आणि दप्तर गट शिक्षणाधिकाऱ्यांनी कपाट आणि दप्तर ठेवल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त मुंबईतील कबुतरखान्यांमुळे श्वसन फुफ्फुसांच्या आजारात वाढ मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करा मंत्री उदय सामंतांचे पालिकेला निर्देश नवी दिल्लीत बेजबाबदारपणे वाहन चालवून अपघात झाल्यास भरपाई मिळणार नाही सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश डाबर च्यवनप्राश विरुद्ध अपमानास्पद जाहिरातींना मनाई दिल्ली उच्च न्यायालयाच्या पतंजलीला सूचना रेल्वे स्थानकाच्या स्टॉलवरील वडापाव महागला वडापावसाठी मोजावे लागणार आता 18 रुपये पश्चिम रेल्वे मार्गांवरील खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ रायगड पोलादपूरमधील दरडग्रस्त पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत 4 वर्षांपूर्वी गावावर दरड कोसळली होती सरकार आमच्याशी दुजाभाव का करते दरडग्रस्त कुटुंबाचा सरकारला सवाल मुंबई गोवा महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडची दुरवस्था वाहन चालकांसह स्थानिक नागरिकांचे देखील हाल छत्रपती संभाजीनगरात 305 पैकी 162 महाविद्यालयांनी भरला 28 लाख रुपयांचा दंड युवक महोत्सवात नियमांच्या भंगामुळे कारवाई छत्रपती संभाजीनगर विमानतळाला बॉम्बची धमकी चिकलठाणा विमानतळ बॉम्ब ठेवल्याची ईमेलद्वारे धमकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जायकवाडी धरणात 45.56% जलसाठा मराठवाड्यातील उद्योजक आणि नागरिकांना मोठा दिलासा अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला न्यायालयाचा दणका 200 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मोठा निर्णय भाजप आमदार संजय कुटे यांच्या कार चालकाचा मृत्यू प्रकरणी सर्वपक्षीयांच्या जळगाव शहर बंदचं आवाहन सीआयडी चौकशीच्या मागणीसाठी बंदचं आवाहन बुलढाण्यात वन्य प्राण्यांसाठी वृक्षारोपणाची मोहीम वन्यजीवांच्या खाद्याची सोय व्हावी म्हणून 30 फळझाडांची लागवड करण्यात येणार नागरिकांना वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन जळगाव एमआयडीसी परिसरात आकाशातून पडलेला धातूचा तुकडा तब्बल 16 किलोचा असल्याची माहिती पंढरपूरमध्ये आषाढी वारीच्या भजन कीर्तनात जिल्हाधिकारी दंग वारकऱ्यांसोबत टाळ हातात घेत भजनाचा लुटला आनंद लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।